नई मुंबई महानगर पालिका क्षेत्र में जलापूर्ति के मुख्य स्रोत मोरबे डैम में शत पानी भरने के बाद सोमवार को जल पूजन कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें पालिका के तमाम अधिकारियों के साथ वन मंत्री गणेश नाइक भी शामिल हुए। मोरबे डैम की कुल लंबाई 88 मीटर है। डैम की कुल क्षमता 190.89 मिलियन क्यूबिक मीटर है। नई मुंबई शहर में लगभग 18 लाख की जनसंख्या है, जिसे रोजाना 485 mld पानी की आवश्यकता पड़ती है, जिसमें से 450 mld पानी मोरबे डैम से सप्लाई किया जाता है और बाकी का पानी बारवी डैम से दिया जाता है। इस अवसर पर महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाइक ने कहा कि बारवी डैम से हमें आवश्यकता अनुसार 35 mld पानी नहीं मिल रहा है, जिसके चलते दीघा क्षेत्र में पानी की किल्लत है। मैं जल्द ही मुख्यमंत्री के सामने इस मुद्दे को उठाऊंगा ताकि बारवी डैम से उचित मात्रा में पानी मिल सके। उन्होंने कहा कि बारवी डैम परियोजना से प्रभावित नागरिकों को नौकरी मिल गई है, लेकिन मोरबे डैम से प्रभावित 40 लोगों को अब तक नई मुंबई महानगर पालिका में नौकरी नहीं दी गई है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा था कि अधिकारी इस मुद्दे पर अपने स्तर पर निर्णय लें, लेकिन अब तक कोई भी उचित निर्णय नहीं हुआ है। यह बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है। वहीं वन मंत्री गणेश नाइक ने कहा कि डैम के आसपास काफी लोग रहने लगे हैं। यहाँ पर कई अनाधिकृत बस्तियाँ बस गई हैं, जिसका मल मूत्र युक्त पानी डैम में जाने की संभावना है। ऐसे में आप जल शुद्धि केंद्र पर कितना भी साफ सफाई करें, कुछ फर्क पड़ने वाला नहीं है। लोगों के मन में एक आशंका बनी रहेगी। इसलिए यहाँ पर जल्द से जल्द अनाधिकृत बस्ती को हटाया जाए और अगर आवश्यकता पड़े तो उन्हें मुआवजा देकर यहाँ से निकाला जाए। गेली 3 वर्ष मोरबे धरण पुढे मागे परंतु ओव्हरफ्लो होतो आणि नवी मुंबईच्या जनतेची ताण भागवण्याकरता प्रशासनाला एक प्रकारची मदत होते आणि याबद्दल या शहराचा एक नागरिक म्हणून मला आनंद आहे। दादा वनमंत्री म्हणून आपण नाही, मागच्या वेळेला खरं म्हणजे सोलरच्या माध्यमातून ऊर्जा निर्माण करण्याची आपली इच्छा होती, परंतु काही लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या म्हणून तो ते मागे राहील। परंतु आता प्रशासनाला वारंवार मी सांगितल्यानुसार लवकरच सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जा निर्मिती होईल। 750 कोटी रुपये त्याच्यात खर्च होतील 2 टप्प्यामध्ये। ते 750 कोटी रुपये 7 वर्षांमध्ये रिकव्हर होतील आणि राहिलेली साधारणपणे 23 वर्ष दर वर्षाला 100 कोटी रुपये महानगरपालिकेला 100, 105, 115 तो 150 कोटी रुपयापर्यंत पण जाऊ शकतो, ते उत्पन्न मिळू शकतो। आता त्याचबरोबर इथे जी अनधिकृत बांधकाम जी मधल्या भागामध्ये किती जरी त्या ठिकाणी आपण सांगितलं की बाबा त्या ठिकाणी ते भोकरपाड्याला फिल्टर होतं, क्लोरेशन होतं, परंतु त्या ठिकाणी त्या लोकांच्या वस्तीतून निघणारे जे मलमूत्र आहे ते तिथंच जातं। ही धारणा लोकांना समजल्यानंतर लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे जी प्युरिटी आहे, माथेरान आणि माची प्रबल या 2 डोंगराच्या मध्ये असलेला धरण हे आपण कौतुकाने सांगतो अतिशय शुद्ध, ते शुद्ध नाहीये। आणि म्हणून मी अतिशय तीक्ष्ण शब्दामध्ये बोलले की तुम्ही ह्या गोष्टी लवकरात लवकर आटपून घ्या, ते त्याला नुकसान भरपाई द्या, तिथून ती वस्ती काढून टाका। मोरबे धरण एवढं जास्ती माझा एक मुद्दा विस्तृत राहिला की बारवी धरणाचं कबूल केलेलं पाणी 35 mld मिळत नाही, पण त्यांची लोक परमनंट झाली तर आनंद आहे। पण मोरबे धरणाचे लोक साधारण 40 लोकांची यादी सुनील घरत माजी नगराध्यक्ष यांनी माझ्याकडे आणली होती। माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या स्तरावर तुम्ही घेऊन निर्णय घ्या। आता कोणासाठी थांबले मला, म्हणजे बारवी धरणाच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या आणि मोरबे धरणाच्या लोकांना जो आपल्याला पाणी मिळतं ते पाणी त्या लोकांना नोकऱ्या नाहीत। आणि बारवी धरणाचं 35 mld पाणी गेली 6 वर्ष नवी मुंबई शहराला वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणून दिघा वगैरे भागामध्ये पाणी पुरवठा होत नाही। आणि म्हणून मी तीव्र शब्दात माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले, माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक होईल आणि त्यामध्ये हे 35 mld पाण्याचा प्रश्न सुटेल। नई मुंबई महानगर पालिका के आयुक्त कैलाश शिंदे ने कहा कि भले ही डैम भर गया है, लेकिन हमें पानी का सावधानी पूर्वक इस्तेमाल करना होगा। शहर में सिर्फ 30% पानी पीने और खाना बनाने में इस्तेमाल किया जाता है, बाकी का 70% पानी
नालियों के माध्यम से वापस आता है। नवी महानगर पालिका की तरफ से उस पानी पर प्रक्रिया कर उसका उपयोग किया जा रहा है। MIDC के साथ 40 MLD पानी की आपूर्ति का अनुबंध किया गया है। 5 MLD का पानी एयरपोर्ट को साफ सफाई के लिए उपयोग करने की तैयारी की जा रही है। नवी मुंबई में मौजूद 2 बड़े डेटा सेंटर्स को प्रक्रियायुक्त पानी की आपूर्ति की जाएगी। पण आनंदाचा क्षण आहे। मला माझे योग मी म्हणतो अवभाग्य समजतो की 2 वेळा मी लागोपाठ धरण भरलेलं आहे। तिसरं वर्ष आहे, त्याच्यातले 2 वर्ष पूजा करण्याचं भाग्य मला मिळालं। मी आपण निसर्गाचं खरं आपण आभार मानले पाहिजेत, कारण निसर्गाच्या कृपेमुळेच आज आपण पिण्याच्या पाण्याची जी नवी मुंबईकरांची वर्षभराची चिंता आपण मिटलेली आहे। पण दरवेळेस आपण हाच विचार करतो की वर्षभराची चिंता मिटली, आपल्याला हा जे काही स्रोत आहेत याचा सस्टेनेबिलिटी शाश्वतपणा जो आहे तो हा शाश्वतपणा टिकवण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत। त्याच्याकरता पाण्यावर आपण काटेकोरपणे वापर केला पाहिजे। जे पाणी आपण वापरल्यानंतर जवळजवळ आपण बघितलं तर 70 ते 75% पाणी हे 30% पर्यंत पाण्याचा आपण वापर होतो आपल्या पिण्यासाठी बाकीच्या याच्यासाठी, परंतु 70% पाणी पुन्हा आपण आपल्या मलनिस्सारण वाहिन्यामार्फत आणि याच्यामार्फत पुन्हा तो बाहेर जातो। याच्यातलं पाणी आपण पुनर्वापराकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलंय आणि उद्योगांसाठी विशेषतः आपण 2 कंपन्यांबरोबर आता मोठे MIDC बरोबर 40 MLD चा करार केलाय। नवीन एअरपोर्टचा आहे, आजच मला वाटतं एअरपोर्टची मागणी आली की आम्हाला 5 MLD पाणी एअरपोर्टसाठी सुद्धा आपण बेलापूर मधून देतोय। जवळजवळ 2 मोठ्या ज्या सेमीकंडक्टर याच्या कंपन्या आहेत आपल्या डेटा सेंटरच्या कंट्रोलेस आणि यांच्यावर आपण स्वतः करारनामे केले, त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुनर्वापर प्रक्रिया पाण्याचा वापर करतो। आणि मला खात्री आहे की याच्यामधून आपण काय केलं की पाण्याचा पुनर्वापर केल्यामुळे तेवढं पाण्याची बचत केली आपण। जे पाणी दुसरं आपण जे शुद्ध पाण्याचं जे काय आपण वापरणार होतो त्याच्यातून नवी मुंबईकरांना त्याचं हे होईल। नवी मुंबईकरांसाठी मी आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला सर्वांना पुरेसं पाणी आणि पुरेसे दाबाने पाणी, प्रत्येकाला जे काही त्याला जेव्हा आपण म्हणतो की क्वांटिटी महत्वाची आहे आणि क्वालिटी दोन्ही, म्हणजे पाण्याची गुणवत्ता आणि त्याला लागणारं त्याचा जो गुणक आहे तेवढं पण गणकानुसार पाणी प्रत्येकाला मिळेल अशी आम्ही खबरदारी घेणार आहोत। गावठाण विभागात आणि झोपडपट्टी विभागात थोडा पाणी पुरवठा यंत्रणाचा निश्चितपणे हा प्रश्न आमच्याही लक्षात आला। आपल्याला पूर्वी माहिती असेल की आपली जी गावठाणं होती ते 1 मजली किंवा 2 मजली घरं होती, झोपडपट्टीमध्ये पण 3-3, 4-4 माळ्याची घरं झाली। विशेषतः सिडकोची जी बैठी चाळे होत्या, म्हणजे आपण त्याला SS टाईपची जी घरं होती त्याच्यावर सुद्धा 3-3, 4-4 माळे बांधले। तिथलं जे खालचं जे नेटवर्क आहे ते मात्र 1 किंवा 2 घरांना पुरेसा पाणी देईल एवढंच होतं आणि त्याच्यावर आपण 4 माळे बांधल्यानंतर हा प्रश्न यायला लागला। पण आता त्याचं पूर्ण तिथलं मलनिस्सारण आणि पाणी पुरवठ्याच्या वाहिन्या दोन्हींचंही आपण विस्तारीकरण करण्याचं कामाला मान्यता दिली आणि मला 2 वर्षामध्ये हे पूर्ण कंप्लीट होते। यावर्षी 2050 पर्यंत आपण काय नियोजन केलेलं आहे? शहराची लोकसंख्या 2055 पर्यंत आम्ही नियोजन केलं, 50च्या पुढे जाऊन आज आपण बघितलं तर, आणि 2047 भारत आपण 100 वर्ष स्वातंत्र्याचा होईल, 2035 मध्ये महाराष्ट्र 75 वर्षाचा होईल आणि 2035 पर्यंत असे 3 टप्प्यामधलं आपण नियोजन आपण केलेलं आहे। आणि ह्या नियोजनामध्ये विशेषतः लोकसंख्या ही 45 ते 45 लक्ष होईल आणि 45 लक्ष लोकसंख्येसाठी वाढीव पाणी पुरवठ्यासाठी आपण पाताळगंगामधून 50 MLD घेतोय आणि पोशीर आणि शिलार हे 2 धरणांची मान्यता झाली, त्याच्यातून 500 MLD पाणी मिळणार आहे। मला खात्री आहे की हे जे आजचं जी काही लोकसंख्या वाढीव लोकसंख्या आहे त्याच्यानंतर लोकसंख्येच्या गतीला आपण म्हटलं तरी कमी होईल गती वेग जो आहे आणि बऱ्यापैकी तो नॉर्मलाइज आपण एक प्लॅटू म्हणतो तिथे स्थिर होतील अशा पद्धतीची जागतिक किंवा सगळे आकडेवारी समोर येते आणि त्यामुळे आपल्या शहरासाठी कायम शाश्वत पाणी पुरवठा राहील याची खात्री घेतलेली आहे।